माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. नेरळ ग्रामपंचायतीची नुकतीच पार पडलेली ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. विविध प्रश्नांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या प्रतिक्रियांवरून नेरळ अनेक समस्यांनी वेढले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या ग्रामसभेत एक महत्त्वाची मागणीही पुढे आली. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्याम कडव यांनी हिंदू समाजासाठी स्वतंत्र समाज मंदिर उभारण्यात यावे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. या मागणीला उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर हिंदू समाजाच्या समाज मंदिरासाठी सुमारे 15 गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे हिंदू समाजासाठी समाज मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मात्र हा ठराव केवळ कागदावरच मर्यादित न राहता प्रत्यक्षात याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आणि चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली. आता ग्रामसभेतील या ठरावाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते आणि समाज मंदिराच्या उभारणीला प्रत्यक्षात कधी सुरुवात होते, याकडे नेरळवासियांचे लक्ष लागले आहे. काल नेरळच्या ग्रामसभेमध्ये एक सुखावणारा ठराव घेतला गेला. संबंध हिंदू समाजासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. खरं तर हा विषय अगोदरच मार्गी लागणं अपेक्षित होतं, कारण या ग्रामपंचायतीवर राज्यकर्ते जे कोणी सत्तेमध्ये बसले होते ते नवे 90% नव्हे तर 95%पेक्षा अधिक हिंदू समाजाचे होते. असं असूनही त्यांना हिंदू समाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे हे कोणी हयातीत नसताना, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये कोणी सदस्य सरपंच अस्तित्वात नसताना एक हिंदू संघटन म्हणून एक विषय मांडला की सकल हिंदू समाजासाठी एक समाज मंदिर असावं, जेणेकरून या हिंदू समाजातील गोरगरीब लोकांचे तिथे कार्यक्रम होतील आणि त्यांना एक वेगळा आश्रय मिळेल, जेणेकरून त्यांची एक स्वतःची हक्काची काहीतरी मालमत्ता होईल. या निमित्तानं काल ग्रामसभेमध्ये एक प्रस्ताव मांडला की हिंदू समाजासाठी एक समाज मंदिर असावं आणि याला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा ठराव प्रोसिडिंगमध्ये घेतला गेलेला आहे आणि या समाज मंदिरासाठी 16 गुंठे जागा देण्याचे नेरळ ग्रामपंचायतीने मान्य केलेले आहे. तसेच जिल्हा परिषद मार्फत निधी आणून तिथे समाज मंदिर उभारणार असल्याचेही स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत खरंच जागा ही हिंदू समाजासाठी देते का हे बघणं उत्सुकतेचं आहे, कारण आश्वासन आणि त्याची पूर्तता न करणे हा नेरळ ग्रामपंचायतीचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे हिंदू समाजाची अवहेलना पुन्हा होता कामा नये, यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने तातडीने याच्याकडे लक्ष देऊन हिंदू समाजासाठी ही जागा हस्तांतरित करणं अपेक्षित आहे. आणि बघूया, जर साकार झालं हिंदू समाजासाठी समाज मंदिर तर हिंदू समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि या निमित्तानं हिंदू समाजाच्या वतीने नेरळ ग्रामपंचायतीचे जाहीर आभार देखील यापुढे मानले जातील, जर हे काम केलं तर.